मी तुम्हाला विश्वास देतो, हे चारी आपले उमेदवार तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊन देणार नाही। उलट पोट तिटकीनं तिथं प्रश्न मांडण्याचं काम करतील, कामं करून घेण्याचं काम करतील। कारण उद्याच्याला महानगरपालिकेमध्ये आपला महापौर बसवायचा आहे तुमच्या जोरावर। आता मागच्यांना जी संधी दिली त्या संधीचं यांनी वाटोळं केलं, कर्जबाजारी। आपण जर काही व्यवसाय करत असेल तर एखादी कर्जबाजारी केलं तर लोक नावं ठेवतात, आले कर्जामध्ये लोटलं आपल्याला, असला कारभारी आपल्याला मिळाला। आता पुन्हा तुम्ही माझ्या ताब्यामध्ये ही कामं द्या। तुम्ही आता मी लीडर म्हणून यांचं नेतृत्व करणार आहे। तुम्ही लीडरच्या हातात सूत्र द्या, आता सूत्र डीलरच्या हातात आहे। डीलर आहे, डीलर। ही कामं काढ, ती कामं काढ, सगळे आपल्या बगल बच्चांना दे। काय प्रॉपर्ट्या वाढल्या तुम्ही याच भागातल्या, काय अवस्था होती नगरसेवक असताना? आज किती हजार कोटीची प्रॉपर्टी झाली, कशात झाली? जरा तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न विचारा ना। आपलेच महानगरपालिका कर्जबाजारी केली आणि त्याच्यातनं तुमचं आमचं सगळ्यांचं नुकसान केलं। मी 2017ला ज्यावेळेस आम्ही महानगरपालिका सोडली त्यावेळेस 40,000 कोटी रुपये त्याच्या संदर्भातले वेगवेगळे कर्मचारी व्यवस्थापन खर्च कपात करत करत आपण त्या ठिकाणी ठेवलेले होते। सध्या ठेवी फार कमी झालेल्या आहे। त्याच्यामध्ये स्थापत्य विभागाचे 4,000 कोटी रुपये देणं बाकी आहे। 60,000 कोटी रुपये आतापर्यंत खर्च केले, 20,000 पगाराला गेले, 40,000चं काम काय केलं दाखवा ना। दाखवायला नाहीये। आज शहरातल्या रस्त्यांची काय दुरावस्था आहे, नदी प्रदूषण कशा पद्धतीने वाढतंय। 5,500 कोटीचा नदी सुधारसाठी प्रकल्प सादर केलेला आहे। ह्याचं पुढे काय करायचं? नदी सुधार करायला निघाले तिथं जलपर्णी आहे, सगळी नदी घाण झाली, सगळं पाणी तिथं ड्रेनेजचं आहे, गटारं तुंबलीत, सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेत, बंद पडले, एकदम बेकार कॅमेरे घेतले, 600 कोटी रुपये तिथं खर्च केले। शहरात किती झाडं लावली माहिती नाही, पण झाडं मोजायला 7 कोटी रुपये खर्च केले। 12 कोटीचे सॉफ्टवेअर, किंमत 12 कोटी असताना 120 कोटी रुपये ला खरेदी केले। पैसे कुणाचे गेले? आपल्या महानगरपालिकेचे गेले। हवा प्रदूषण दूर करण्याच्या करता 30 कोटी रुपये खर्च केले। आता आपल्याला केंद्र प्रदूषण मंडळाची नोटीस आली, कुठे गेली हवा प्रदूषण त्या ठिकाणी दूर करायचं काम? याला जबाबदार कोण? इथं मी येताना बघितलं, ती बोसरीची सुरुवात होती तिथं 70 लाखाचा ब्रिज, त्या महिलांनी मला निवेदन दिलं, दादा इतक्या वर आम्हाला जाता येत नाही, आम्ही कुणी तिथं जात नाही। 70 लाखाचा ब्रिज 7 कोटीला नेला, एक पूज्य वाढवला। असला भ्रष्टाचार केलाय, काही ठेवलं नाही, जाऊ तिथं खाऊ, एवढा एक कलमी कार्यक्रम ह्या सगळ्या लोकांनी केलेला आहे। आणि ते त्याच्यामुळं तुमच्या माझ्या महानगरपालिकेचं अतोनात त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। टँकर माफिया बंद करू, यांच्याच बगल बच्चे टँकर माफिया आहेत। काय करतात ते? वॉल सोडणाऱ्याला सांगतात इकडं तू वॉलच आज सोडू नको, म्हणजे ती लोक फोन करतील सोसायटीवाले आणि आमच्या टँकरचं पाणी मागतील। यांना पैसे मिळण्याकरता लोकांना त्रास देणारी ही औलाद आहे। ही औलाद आता इथे ठेवून चालणार नाही, त्यांना घरचा रस्ता दाखवा। आज मोठ्या प्रमाणावर इथं लुटारूंची टोळी निर्माण झालेली आहे। SRAच्या योजना करतात, त्या SRAच्या योजनेमध्ये हेच स्वतः त्याच्यामध्ये उतरतात, ह्यांचेच कॉन्ट्रॅक्टर, हेच TDR देणार। इतर बिल्डरांनी TDR जर दुसऱ्याचा घेतला तर त्यांची कामं अडवली जातात। काही लोकांना दमदाटी केली जाते, तू आमचं काम केलं तर ठीक, नाही तर तुझ्याकडे बघून घेऊ। घाणीचं साम्राज्य, कचऱ्याचे ढीग, त्याच्यामध्ये कचऱ्याच्या मध्ये देखील टेंडर हेच घेणार। स्वच्छतेचं टेंडर यांचंच दाखवताना 10,000 लोक स्वच्छता करतात दाखवतात, प्रत्यक्षात 5-6 हजारच असतात। 4,000चे पैसे यांच्याच खिशात।
परवा मला काही माझ्या लाडक्या बहिणी भेटल्या, ते म्हणले दादा आता नवीनच काढले. म्हणलं काय झालं? रात्री 10ला झाडायला सुरुवात करायची आणि सकाळी 6पर्यंत झाडायचं. त्यांच्या बापाने रात्री 10ला महिलांना झाडायला सांगितलंय. ह्यांना संरक्षण काय? रात्री 10ला आणि सकाळी 6पर्यंत ही गारठा असला, ह्यांच्या घरामध्ये काही माय माऊली आहे का नाही? कुणी आपल्या घरातल्या महिलांना रात्री 10 ते सकाळी 6 काम सांगतो? एक तर दिवसभर काम करून राबतात, त्याच्यामध्ये सगळ्यांचं जेवण करतात, घराचा कारभार सांभाळतात, आणि ह्या पद्धतीनं हा जो चुकीचा कारभार चाललेला आहे मित्रांनो, त्याला आळा घालण्याचं काम आपल्याला उद्याच्या या निवडणुकीच्या निमित्तानं मतदानाच्या स्वरूपात करायचं आहे. कारभारी म्हणून काम करतो त्याला व्हिजनच नाही, ते फक्त स्वतःचीच घरदारं भरत सुटलेला आहे. नको त्याच्या इमारती पाडतात, नको तिथं गोंधळ घालतात. चिखली येथे उद्योजकांच्यावर क्रूर कारवाई केली. बिचारे इतके अक्षरशः शून्यातनं त्यांनी स्वतःचा उद्योग उभा केला, स्वतःला काही कामगारांना तिथं कामाला लावलं, यांनी मशिनरी पाठवली आणि धडा 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 पाडायला सुरुवात केली. मित्रांनो, उभं करायला डोकं लागतं, अक्कल लागते, पाडायला अक्कल लागत नाही. कुणी येते पाडतंय. हे असले बिनडोक लोक आहेत आणि त्या लोकांचे सगळे अक्षरशः व्यवसाय उद्ध्वस्त करण्याचं काम ह्या लोकांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. नदी प्रदूषणासाठी करोडो रुपये खर्च करण्याच्या संदर्भातली आकडेवारी दाखवली. नदी खरंच प्रदूषण विरहित झाली का? नाही झाली. 12 कोटीच्या सॉफ्टवेअरच्या ऐवजी 120 कोटीचा सॉफ्टवेअर केलंय, शून्य वाढवला. त्याच्यामध्ये 5 वर्षाच्या करता 4 कोटी निविदा देतो सांगितलं, काही उत्तर देत नाही. भामा आस्केडवरून मी पाणी मंजूर केलं, पावण्याचं पाणी कमी पडतंय म्हणून माझ्या मायमाऊलीला. तर पाण्यासाठी जॅकवेल भाग कामात 30 ते 25% जादा दरांनी निविदा कशासाठी काढल्या? ह्यांची घरदारं भरायला काढल्या. जुना विकास आराखडा 1430 आरक्षणपैकी 800 पेक्षा जास्त आरक्षण कॉपी पेस्ट करून 7 मे 2024 मध्ये विकास आराखड्यामध्ये तयार केले. ह्याच्यामध्ये काही 1000 कोटीचा मलिदा गोळा केलाय. अशा पद्धतीनं यांनी भूमिपुत्रांच्या जमिनीवर आरक्षण टाकली आणि बिल्डरांच्या जमिनी मोकळ्या केल्या. हे भूमिपुत्रांचे दार्जिने नाही आहेत, बिल्डर दार्जिने आहेत. कोरोनाच्या काळामध्ये कुत्र्यांचा सुळसुळाट झाला, त्याच्यामध्ये कसली कुत्री? बेवारस कुत्री, भटकी कुत्री. म्हणले आता यांची नसबंदी करायची. 5 वर्षामध्ये रेकॉर्डवर दाखवलं 43,080 कुत्र्यांची नसबंदी केली. मग भटक्या कुत्र्यांची संख्या कमी व्हायला पाहिजे होती, तर कुत्री वाढलीच. अतिशय नसबंदी कोणाची केली? ते एका माणसाला कुत्री काय बोलतात काय बोलत नाही ते कळतं की काय म्हणतंय. त्यांनी कुत्रींना विचारलं की नसबंदी झाली असताना तुम्हाला पिल्ल कशी झाली? तर तिनं सांगितलं कायच आम्हाला माहित नाही, ह्याच्यामुळेच झाली. आता त्याची तर नसबंदी केली. ह्याच्यात पण पैसा खाल्ला. इतके नालायक लोक आहेत हो. कुत्र्यांच्या नसबंदीमध्ये पैसा खावा, एवढी यांची लेवल आहे. म्हणून मी सांगतोय की लीडरच्या हातामध्ये सूत्र द्यायची का डीलरच्या हातात? ही डीलर आहे. सगळं विकायला काढलंय, सगळं लुबाडायला काढले. आता गाड्यांची जाळपोळ सुरू झालेली. कोयता गँग आहे. अरे कुठली कोयता गँग? कोण ह्याचा त्यांना आसरा देण्याचं काम करतं? कोण यांना पाठीशी घालण्याचं काम करतं? का माझ्या माता भगिनी, माझ्या मायमाऊली सुरक्षित नाही आहेत? ह्याचं आत्मपरीक्षण यांनी केलं पाहिजे. आता अधिकारी चांगले राहत नाही, स्वच्छ निवृत्ती घेतात आणि निघून जातात. हे दम देतात, चुकीच्या फाईलवर सही करायला लावतात. नाही केली ते असे 10-12 लोक गोळा होतात. करतो का नाही, करतो का नाही. माणसं घाबरतंय. पुन्हा एकदा सुंदर, स्वच्छ, चांगलं, पर्यावरणाचा पूर्ण विचार करणारं शहर म्हणून मी त्याची ओळख निर्माण करीन. पण मी तुम्हाला जाता जाता हेही सांगतो, जर यदा कदाचित चुकला
तर तुमची मुलं मुली पुढची पिढी तुम्हाला माफ करणार नाही. कारण हे लोक इतकी सोकावलेली आहेत पैशाला, भ्रष्टाचाराला, चुकीची कामं करण्याला. परत ते म्हणतील की जनतेनेच आम्हाला पाठिंबा दिला आहे, जनतेचं आम्हाला पाठबळ आहे. त्याच्यामुळं अक्षरशः राक्षसी प्रकाराने ते पुढे जातील. हे आपल्याला थांबवायचं आहे. तुम्ही तुमचं काम करा. मी जो शब्द दिला ती कामं पूर्ण करण्याचं जबाबदारी माझी, ती जबाबदारी मी 100% पार पाडीन, हा शब्द तुम्हाला देतो. रिपोर्ट माझा आवाज, पिंपरी चिंचवड.